तर एक घर 4.25 लाख रुपयाला विकत घेतलं, जुनं घर, त्याला 1.25 लाख रुपये खर्च केलं आणि 20% नफा घेऊन तो विकलं, तर त्याला किती रुपये नफा झाला हा प्रश्न आहे. ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्यात प्रथम 4.25 लाख रुपये म्हणजे किती होते हे समजलं पाहिजे. म्हणजे 4.25 लाख रुपये हे त्याची विक्री किंमत आहे. 3.75. ठीक आहे. मग 4.25 लाख म्हणजे तुमची 4.25 लाख म्हणजे तुमची 4.25 लाख काय होईल? ही खरेदी किंमत होईल. खरेदी किंमत. ठीक आहे. मग 4.25 लाख म्हणजे किती? तर 3,750,000 म्हणजे 4.25 लाख म्हणजे 3,75,000. 3,75,000. ठीक आहे. हे एवढ्या रुपयाला त्याने ते जुनं घर विकत घेतलं. त्यानंतर त्याला 1.25 लाख रुपये खर्च केले. 1.25 लाख म्हणजे काय? तर 1.25 लाख म्हणजे 1,25,000 एवढे रुपये त्याने खर्च केले. बघा इकडं खरेदी किंमत काय येईल तुमची? 3,75,000 म्हणजे 4.25 लाख आणि 1,25,000 म्हणजे 1.25 लाख. या दोघांची बेरीज म्हणजे तुमची खरेदी किंमत होईल. म्हणजे एवढ्या रुपयाला तो घर त्या व्यक्तीला पडला. एवढ्या रुपयाला त्या व्यक्तीने तो घर विकत घेतला. विकत त्याने कमी याच्यात घेतलं, परंतु तो 1,25,000 रुपये त्याने स्वतःहून खर्च केले. याचाच अर्थ ते रुपये त्याच्या खरेदी किमतीमध्ये ऍड होईल. ठीक आहे. तर समजा जर आपण याची जर बेरीज केली तर तुमची खरेदी किंमत ही होते 3,75,000 आणि 1,25,000 म्हणजे तुमची खरेदी किंमत होते 5 लाख. 5 लाख ही झाली खरेदी किंमत. ही झाली खरेदी किंमत. म्हणजे एवढी गोष्ट आपल्याला माहिती आहे, खरेदी किंमत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर त्याने काय दिलेलं आहे? शेकडा नफा दिला आहे तुम्हाला. शेकडा नफा दिलेला आहे. शेकडा नफा दिलेला आहे. किती आहे शेकडा नफा? 20% शेकडा नफा दिलेला आहे. आता याच्या अगोदर आपले उदाहरण झालेले आहेत. कोणते? जर तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोटा दिला असेल आणि खरेदी किंवा विक्री किंमत काढायची असेल तर त्रैमासिक पद्धतीने उदाहरण सोडवायचं. हे आपण भरपूर सारे उदाहरण सोडवले आणि तुम्हाला आपण सोडवायला सांगितलेले होते 4-5 उदाहरणे. ठीक आहे. आता तुम्ही मला कसं त्रैमासिक पद्धतीने का बरं सोडवायचं? इथं तर तुम्हाला विक्री किंमत किंवा खरेदी किंमत विचारलेली नाही. या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे खरेदी किंमत. आपण तो त्रैमासिक पद्धत कधी वापरली होती? जेव्हा आपल्याला विक्री किंवा खरेदी किंमत काढायची असेल तरच वापरलं होतं. परंतु या ठिकाणी नफा विचारलेला आहे. आता नफ्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. हा झाला तुमचा नफ्याचं सूत्र. तुम्हाला नफा विचारलेला आहे, पण नफ्यासाठी दोन गोष्टी पाहिजे. एक आहे तुमच्याकडे खरेदी किंमत दिलेली आहे, किती आहे? 5 लाख रुपये आहे. आणि विक्री किंमत पण पाहिजे. म्हणजे नफा काढण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पुन्हा काढावं लागेल, विक्री किंमतीला पण काढावं लागेल. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी काढणे आहे. विक्री किंमत काढणे आहे. आलं लक्षात? काय काढणे आहे? विक्री किंमत काढणे आहे. म्हणजे विक्री किंमत काढली म्हणजे तुम्हाला तुमचा नफा मिळेल. आलं का लक्षात? म्हणजे तुम्हाला तुमचं काय मिळेल? नफा या ठिकाणी मिळेल. मग आता नफा किती येते याच्यासाठी तुमची त्रैमासिक पद्धतीचा वापर करा. आलं लक्षात? तर त्रैमासिक पद्धतीमध्ये आपण बघितलं की एका बाजूला आपण लिहिलं खरेदी किंमत आणि एका बाजूला लिहिलं आपण विक्री किंमत. ठीक आहे. खरेदी किंमत आणि विक्री किंमत. समजा एक वस्तू 100 रुपयाची होती, त्याला आपण 20% नफा घेऊन विकलं म्हणते. म्हणून याचा अर्थ ती वस्तू 120 रुपयाला विकली जाईल. 120 रुपयाला विकली जाईल. मग ती वस्तू किती रुपयाला घेतली होती?
तो घर घेतला होता 5 लक्ष रुपयाला घेतलं होतं, म्हणून त्याची विक्री किंमत काय येईल म्हणून आपण या ठिकाणी लिहू विक्री किंमत, म्हणून विक्री किंमत असं तसं. आता हा झाला तुमचा त्रैमासिक पद्धतीचा उदाहरण, याला आपण याची मांडणी केली. ठीक आहे, इथपर्यंत आपण केलं होतं खरेदी किंमत ची मांडणी केली त्रैमासिक पद्धतीने, आणि त्रैमासिक पद्धतीने मांडणी केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 5 लक्ष गुणिला 120 भागीला 100. ठीक आहे, त्यानंतर 5 शून्य शून्य कॅन्सल जेव्हा केले राहिले काय 5000 गुणिला 120. ठीक आहे, आणि मग तुमचं 12 पंचे 60 आणि हे 4 शून्य म्हणजे 6 लक्ष, हे झाली तुमची विक्री किंमत. ही झाली तुमची विक्री किंमत. ठीक आहे, आता ही झाली तुमची विक्री किंमत. मग आता तुमची विक्री किंमत जर 6 लक्ष आहे तर तुमचा नफा किती? तुमची विक्री किंमत जर 6 लक्ष आहे तर तुमचा नफा किती? तर ती वस्तू घेतली होती त्याने 5 लाखाला आणि विकली 6 लाखाला, म्हणजे याचा अर्थ त्याला नफा झाला 1 लाख रुपयाचा. त्याला नफा झाला 1 लाख रुपयाचा, म्हणून नफा बरोबर तुमचं उत्तर येईल 1 लाख. हे 6 लाख जे काढले हे काय आहे? आपली विक्री किंमत काढली आपण, आणि विक्री किंमत काढल्यानंतर आपण त्याला नफ्यामध्ये घेतलं. नफ्याचं सूत्र विक्री किंमत वजा खरेदी किंमत, म्हणून 6 लाख वजा 5 लाख बरोबर 1 लाख. अशा पद्धतीने तुम्हाला काय मिळते? तुमची विक्री किंमत आणि नफा मिळत असते. तर या ठिकाणी हा तुमचा उदाहरण. ठीक आहे, तर एक स्कूटर 47,000 रुपयाला खरेदी केली व दुरुस्ती खर्च 3,000 रुपये, म्हणून या ठिकाणी तुमचं आन्सर लिहिताना काय येईल? नंबर 1 तुमचं खरेदी किंमत काढायची आहे. मग खरेदी किंमत काढण्यासाठी पहिल्यांदा किती रुपयाची खरेदी केली? 47,000 रुपयामध्ये खरेदी केली, बरोबर आहे. मग 47,000 आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती खर्च पण ऍड केलं. दुरुस्ती खर्च म्हणजे 3,000, म्हणजे याचा अर्थ खरेदी किंमत किती झाली? 47,000 आणि 3,000. याचा अर्थ 47,000 आणि 3,000 म्हणजे 50,000 रुपये हा खरेदी किंमत झाली. 50,000 रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली. ठीक आहे, त्यानंतर काय म्हणते? ती 52,000 रुपयाला विकली म्हणते, म्हणजेच विक्री किंमत पण दिलेली आहे. विक्री किंमत पण दिली आहे. विक्री किंमत आहे 52,000. ठीक आहे, विक्री किंमत दिली आहे 52,000. तर हा प्रश्न बघा काय म्हणते प्रश्न. तर त्याला नफा झाला की तोटा झाला? दोन्ही पर्याय दिले आहेत. म्हणजे प्रश्न विचारले आहे नफा झाला की तोटा झाला, तर तो किती टक्के झाला? नफा झाला असेल तर किती टक्के नफा झाला, तोटा झाला असेल तर किती टक्के तोटा झाला. म्हणजे 100% या ठिकाणी तुम्हाला शेकडा नफा किंवा शेकडा तोट्याचा सूत्र वापरायचा आहे, टक्क्याचा. पर्याय पण तुम्हाला टक्क्यामध्ये दिले आहे, म्हणजे टक्क्याचा सूत्र वापरायचा आहे, पर्सेंटेजचा. ठीक आहे, आता प्रश्न हा आहे की नफा झाला की तोटा झाला. खरेदी किंमत 50,000, विक्री किंमत 52,000, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय झाला? नफा झाला. नफा कितीचा झाला? 50,000. 52,000 वजा 50,000 म्हणजे तुम्हाला नफा झाला या ठिकाणी 2,000 रुपयाचा, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय काढायचा आहे? या ठिकाणी शेकडा नफा काढायचा आहे. काय काढायचा आहे? शेकडा नफा या ठिकाणी काढायचा आहे. तुम्हाला सोडवताना सूत्र मांडा या ठिकाणी. शेकडा नफा बरोबर नफा गुणिला तुमचे 100 भागीला खरेदी मांडा या ठिकाणी. नफा झाला तुमचा 2,000 रुपये गुणिला 100 भागीला तुमची खरेदी किंमत आहे या ठिकाणी 50,000 रुपये. बघा खरेदी किंमत 50,000 रुपये या ठिकाणी मांडलं. आता याला सॉल्व्ह करा, तुमचा आन्सर हे निघतं. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. राहिलं काय तुमचं? 20 भागीला 5. 20 भागीला 5 आणि 5 × 20 म्हणजे 4
आणि शेकडा नफा विचारला आहे म्हणून आन्सर येईल तुमच्या टक्के, म्हणजे 4% काय झाला, नफा झाला. 4% काय झाला तुम्हाला, नफा झाला. तर अशा पद्धतीचं या उदाहरणाचं हे आन्सर 4% नफा. एक उदाहरण आहे, तो उदाहरण मी तुम्हाला पाठवतोय. 2019चा प्रश्न आहे. आता उदाहरण नसेल तर तुम्ही लिहून घ्या, मी पाठवतोय. परंतु तो समजून घ्या काय म्हणतो, काय लिहिलंय त्या उदाहरणामध्ये मी सांगतो. 1 रुपयाला 2 लिंबे खरेदी केली म्हणतो. पहिला हा एवढा एक वाक्य दिलेला आहे. 1 रुपयाला 2 लिंबे खरेदी केली, म्हणजे याचा अर्थ खरेदी केली म्हणजे तुम्हाला खरेदी किंमत दिलेली आहे. साधं सोपं, खरेदी किंमत दिलेली आहे म्हणजे 1 रुपयाला 2 लिंबे खरेदी केली. तर मग 1 लिंबू कितीचा, म्हणून 1/2 बरोबर 0.5. आता कोणी 0.50 म्हणले तरी चालेल, म्हणजे 50 पैशाचा 1 लिंबू, साधं साधं गणित. मग 50 पैशाचं म्हणजे 0.5 रुपयाचा 1 लिंबू. याचा अर्थ खरेदी किंमत झाली तुमची, खरेदी किंमत तुमची झाली 0.5 रुपये. हे झाली तुमची खरेदी किंमत, ही झाली तुमची खरेदी किंमत. आता काय म्हणते, आणि 3 रुपयांना 3 रुपयाला 5 लिंबे विकली म्हणते. 3 रुपयाला 5 लिंबे विकली म्हणते, म्हणजे याचा अर्थ ही कोणती किंमत आहे तुमची, विक्री किंमत दिली आहे. मग आता 3 रुपयाला 5 लिंबे विकली म्हणते. 3 रुपयाला 5 लिंबे विकली, तर 1 लिंबू कितीला विकलं, म्हणून 1 लिंबूची किंमत, लिंबू लेमन, ठीक आहे, एका लिंबूची किंमत काय होईल या ठिकाणी तुम्हाला 5 ला किती, तुम्हाला या ठिकाणी 3 रुपयाला 5 ने भागायचं आहे, म्हणजे तुम्हाला किती लिंबाची किंमत मिळते, एका लिंबाची किंमत मिळते. समजा जर तुम्हाला भाग दिलं 0 बरोबर आहे, 3 दशांश चिन्ह 0 5 30 म्हणजे 0.6 रुपयाला ती विकली. 0.6 रुपयाला ती विकली, म्हणून याचा अर्थ विक्री किंमत किती झाली, विक्री किंमत 0.6 विक्री किंमत झाली 0.6 रुपये. ठीक आहे, इथपर्यंत उदाहरण समजलं का. तर पुन्हा इथं तुम्हाला खरेदी किंमत 0.5 रुपये आहे, विक्री किंमत 0.6 झाले रुपये. ठीक आहे, मग आता या व्यवहारामध्ये तुम्हाला नफा झाला. खरेदी किंमत कमी आहे, विक्री किंमत जास्त आहे. जर खरेदी किंमत कमी असेल, विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो, आणि नफा झाला तुमचा 0.6 वजा 0.5 भागीला मग आता तुम्ही काय केलं, याची वजाबाकी केली म्हणजे तुम्हाला नफा मिळतो. नफा बरोबर 0.1 रुपये, हा झाला तुमचा नफा. परंतु प्रश्नामध्ये तो विचारत आहे की शेकडा नफा काढा म्हणतो, म्हणून शेकडा नफा बरोबर क्वेश्चन मार्क, आणि तुम्हाला सूत्र वापरायचं आहे शेकडा नफ्याचा. सूत्र वापरायचं आहे शेकडा नफ्याचा. मग शेकडा नफ्याचा सूत्र, नफा मीन्स प्रॉफिट इंटू 100 बाय खरेदी किंमत मीन्स कॉस्ट प्राइस. प्रॉफिट किती झाला तुम्हाला 0.1 बरोबर आहे. प्रॉफिट 0.1 गुणिला 100, खरेदी किंमत किती आहे 0.5. 0.5. आता तुम्हाला याला सोडवायचं आहे, या गणिताला तुम्हाला काय करायचं आहे, सोडवायचं आहे. आता तुम्ही विविध पद्धतीने या गणिताला सोडवू शकता, विविध पद्धतीने या गणिताला सोडवू शकता. आता विविध पद्धतीने म्हणजे कसं, तर तुम्ही एकतर या दोघांचा गुणाकार करू शकता लक्षात, नंतर याने भागू शकता, कळत आहे, किंवा या दोघांचा भागाकार करू शकता लक्षात, किंवा मग या दोघांचा भागाकार करू शकता. आणि तुमच्याकडे भरपूर सारे ऑप्शन आहेत की तुम्ही काय करता, तुम्ही या ठिकाणी काय करता, आलं लक्षात. आणि तुम्ही या ठिकाणी सरळ सरळ 5 ने भागू पण शकता. या ठिकाणी सरळ सरळ काय करू शकता तुम्ही, इथं एका घरानंतर दशांश चिन्ह आहे, इथं पण एका घरानंतर दशांश चिन्ह, दशांश चिन्ह कॅन्सल करू शकता, म्हणजे इथं तुमचा 1 राहील,
इथं तुमचा गुणिला 100 राहील आणि इथं नुसतं 5 राहील. ठीक आहे, असंही करू शकता. का बरं आपण दशांश चिन्ह या ठिकाणी कॅन्सल करून घेतला? कारण सारख्याच प्लेस नंतर डेसिमल पॉइंट आहे. सारख्या इथंही 1 प्लेस नंतर आहे, इथेही 1 प्लेस नंतर आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथं मल्टिप्लिकेशनचं साइन आहे म्हणून आपण कॅन्सल करू शकतो. जर ऍडिशन असतं तर आपण कॅन्सल करू शकलो नसतो. सबट्रॅक्शन असतं तर कॅन्सल करू शकलो नसतो. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन आहे म्हणून आपण कॅन्सल केलं. या ठिकाणी 1, या ठिकाणी 5. असं जर नसेल जमत तर या दोघांचा गुणाकार करा, नंतर याने भागा, किंवा याने भाग द्या, नंतर 100 ने गुणा, किंवा याला भाग द्या, नंतर 0.1 ने गुणा. तुमच्याकडे 5-6 ऑप्शन्स आहेत याला सोडवण्यासाठी. मी काय केलं, इथला डेसिमल पॉइंट काढला, इथला डेसिमल पॉइंट काढला, म्हणजे इथं राहिला 1, इथं राहिला 5. मग काय होईल, तुमचा झाला या ठिकाणी 100 आणि या ठिकाणी 5. मग जर भाग दिलं तर येथे तुमचं 20%. म्हणून तुमचं उत्तर आहे शेकडा नफा बरोबर 20%. तुमचा शेकडा नफा बरोबर 20%. प्रश्न आहे, एक वस्तू 500 रुपयाला विकली तर तोटा झाला म्हणते. लक्ष द्या, मी इथे लिहून देतोय थोडस. एक वस्तू 500 रुपयाला विकली. हॅलो, हा, एक वस्तू 500 रुपयाला विकली आणि तोटा झाला म्हणते. म्हणजे 500 रुपयाला विकली, विकली म्हणजे याचा अर्थ विक्री किंमत दिलेली आहे. एक वस्तू जेव्हा विकली, किती रुपयाला, 500 रुपयाला विकली, तेव्हा काय होतो म्हणते, तोटा होतो म्हणते. समजून घ्या उदाहरण काय म्हणतो. एक वस्तू जेव्हा 500 रुपयाला विकली तेव्हा तोटा होतो म्हणते. ठीक आहे, हा पहिला वाक्य. एक वस्तू 500 रुपयाला विकली म्हणजे तोटा होतो. तोटा होतो म्हणजे याचा अर्थ काय, ती वस्तू जास्त रुपयाची असेल, 500च्या वर, 510, 520, 530, 540, 550, 560, कितीतरी रुपयाची जास्तीची असेल, परंतु ती विकली तर तोटा होतो. हा पहिला वाक्य समजलं. चला दुसरा वाक्य. जर हीच वस्तू 700 ला विकली असती तर तोट्याच्या तिप्पट नफा होतो म्हणते. आता त्याने दुसरी विक्री किंमत दिली आहे. जर हीच वस्तू कितीला विकली, 700 ला विकली म्हणते. विक्री किंमत पुन्हा दिली आहे 700 ला. लक्ष द्या, विक्री किंमत पहिली दिली आहे 500 रुपये, 500 रुपयाला विकली तर तोटा होतो. विक्री किंमत दुसरी दिली आहे, तीच वस्तू समजा 700 ला विकली तर 3 पट नफा होतो. 3 पट म्हणजेच 3 पट नफा होतो म्हणते. म्हणजे 3 पट नफा म्हणजे असं समजा 3 गुणीला नफा होतो. आपल्या भाषेमध्ये 3 गुणीला नफा होतो. समजलं मी काय सांगितलं तर? कुणाच्या नफा म्हणते, तोट्याच्या नफा म्हणते. म्हणजे असं होतं बघा, हा असं न लिहिता आपण असं लिहू, तिप्पट नफा होतो. म्हणजे कुणाच्या नफा, तोट्याच्या मध्ये 3 गुणीला, सॉरी, नफा किती होतो, तोट्याच्या 3 पट, म्हणजे 3 गुणीला तोटा. एवढं समजलं काय म्हणतो तो प्रश्न. ठीक आहे. आणि तर दुकानदाराला त्या वस्तू, दुकानदाराला समजा तिप्पट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणते. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणते, म्हणजे खरेदी किंमत तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे या उदाहरणामध्ये. ठीक आहे. मग आता आपल्याला या गोष्टीवरून हे समजते की पहिल्यांदा तुम्हाला काय काढावं लागेल, तोटा काढावं लागेल. उदाहरण तसं सोपं आहे परंतु ती मेथड थोडीशी वेगळी आहे, बाकी काहीही नाहीये. आता तोटा काढा म्हणते, म्हणजे समजा सपोज, समजा तोटा बरोबर आपण x घेतला. तोटा बरोबर समजा आपण x घेतलं, आपल्याला माहितच नाही ना तोटा किती आहे, काढायचा आहे आपल्याला. तोटा समजा आपण x घेतला तर नफा किती होईल तुमचा, तिप्पट म्हणतो. नफा हा 3 पट होतो म्हणून 3x होईल. एवढं समजलं. समजा तुमचा तोटा x आहे तर नफा तुमचा काय होईल,
3x होईल. कळत आहे? नफा तुमचा 3x होईल. समजलं का रे बाबा मी काय बोलतो? नफा तुमचा 3x होईल. ठीक आहे, तोटा x झाला तर नफा तुमचा 3x होईल. आता या ठिकाणी तुम्हाला समीकरण तयार करायचं आहे. काय तयार करायचं आहे? समीकरण, इक्वेशन. हा इक्वेशन मधला भाग आहे किंवा इक्वेशनच्या पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे की समजा तुम्हाला दोन गोष्टी दिल्या आहेत. एक दिली आहे विक्री किंमत, मधामध्ये घेऊ आपण खरेदी किंमत, आणि या ठिकाणी घेऊ तुमची विक्री किंमत. ठीक आहे, एक विक्री किंमत 500 रुपये आहे. तर काय होतो या ठिकाणी? तोटा होतो. तोटा आहे तुमचा x घेतला आपण. ठीक आहे, दुसरी विक्री किंमत दिली आहे त्याने 700 रुपये. तर काय होत आहे? नफा होत आहे. नफा तुमचा झाला 3x. आता यांच्या आधारावर आणि तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की खरेदी किंमत काढा. हे गोष्ट समजण्यासाठी लिहिली मी की एक 500 ला विकली तर तोटा होतोय, आणि तीच वस्तू 700 ला विकली तर नफा होतोय तोटाच्या 3 पट, आणि खरेदी किंमत काढा म्हणतो. म्हणजे दोन विक्री किंमत दिल्या आहे. मग अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे? याचा इक्वेशन तयार करायचं आहे अकॉर्डिंग टू कंडिशन. ठीक आहे, मग कंडिशन काय होईल? तोटा आणि नफा, तोटा आणि नफा. तर या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन तयार करायचं आहे. इक्वेशन होईल तुमचं या ठिकाणी x प्लस 3x. आता x प्लस 3x का केलं आपण हे समजून घ्या. x प्लस 3x का केलं? कारण की तोटा इथं पण आहे आणि तोटा इथं पण आहे. x इथं पण आहे, x इथं पण आहे हा नफा. कळत आहे मी काय बोलतो? आहे हा नफा, परंतु हा तोट्यावर डिपेंड असल्यामुळे आपण या ठिकाणी बेरीज केली x अधिक 3x, म्हणजे तेव्हा तुम्हाला काय मिळेल? तोटा मिळेल. ठीक आहे, आता इथं असणाऱ्या ज्या किमती आहेत, एक वस्तू समजा 500 ला विकली तर तोटा होतो आणि 700 ला विकली तर नफा होतो. म्हणजे या दोघांचं या ठिकाणी आपल्याला डिफरन्सेस करायचा आहे की 700 वजा 500, 700 वजा 500. जर आपण वजाबाकी केली तर तुम्हाला तोटा काढण्यासाठी जो फरक येणार आहे त्याच्यातून तुम्हाला तोटा मिळू शकतो. दोघांचा डिफरन्स जर केला तर तुमचं उत्तर येईल 200. ठीक आहे, या 200 मुळे तुम्हाला तोटा काढण्यामध्ये सोपं होईल. तुम्ही बेरीज जर केलं या दोघांचे 700 अधिक 500, हे त्यांची विक्री किंमत आहे. तुम्हाला इथं वस्तूंच्या विक्री किंमत 2 जरी दिल्या असतील परंतु खरेदी किंमत तर एकच असेल ना. खरेदी किंमत ही एकच असेल. दोन वेगवेगळ्या वस्तू नाही आहेत, ती वस्तू एकच आहे परंतु वेगवेगळ्या किमतीत जर विकली तर म्हणतो. म्हणून या ठिकाणी आपण काय केली? वजाबाकी केली. जर याला आपण हे झालं तुमचं इक्वेशन, याला जर आपण मांडलं तर तुमचा तोटा मिळतो या ठिकाणी. ठीक आहे, मग तोटा मिळवला तर मग तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी या ठिकाणी माहिती होतात. ठीक आहे, आपल्याला तोटा काढणे महत्वाचा आहे. या ठिकाणी खरेदी किंमत तर विचारलेली आहे परंतु महत्वाचा आहे तोटा काढणे. तोटा जर काढला तर बाकीच्या गोष्टी मिळतात. मग तुमचं झालं या ठिकाणी x प्लस 3x 4x बरोबर. 700 मधून 500 गेले 200 राहिले. बरोबर आहे, 700 मधून 500 गेले 200 राहिले. म्हणजे x बरोबर काय होईल? 200 भागीला 4, 200 भागीला 4, आणि x बरोबर तुमचा आला 50. 5 20 म्हणजेच तोटा तुमचा किती आला? तोटा x होता ना, तर तोटा आला तुमचा 50 रुपये. तुमचा तोटा किती आला? 50 रुपये. कळत आहे? इथपर्यंत समजलं? तोटा बरोबर x बरोबर 50. मग खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत प्लस तोटा. खरेदी किमतीमध्ये किमती मांडलं उत्तराला, खरेदी किंमत बरोबर 550. ठीक आहे, मग आता दोन्ही कंडिशन लागतात का ते बघा. उत्तर तर मिळालं 550. 50 रुपये तोटा होतो कधी? जर 500 रुपयाला विकली तर तो काय म्हणतो? तोट्याच्या 3 पट नफा होतो म्हणते. आता तोट्याच्या 3 पट नफा म्हणते, 50 गुणिला 3 करा म्हणजे किती होते? 150 रुपये नफा होतो म्हणते. बरोबर आहे, 150 रुपये नफा होतो. म्हणजे मला सांगा 50 रुपये तोटा झाला
तर याचा अर्थ ती वस्तू कितीची झाली 500 असं करून घ्या. हे झाले 500 रुपये. ती वस्तू झाली तुमची 550 ची झाली. बरोबर आहे. आता 150 रुपये नफा होईल त्याच्यावर. तर याच्यामध्ये 150 रुपये मिळवा, तुमचे 700 रुपये भेटले का? तर हे 150 रुपये मिळवले तुमचे. 0 10 आणि 700. बघा 700 रुपये मिळते तुम्हाला. म्हणजे आपला उत्तर बरोबर आहे 50 रुपये टोटल. हे आपण टॅली केलं या ठिकाणी. आपण काय केलं?